तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण शेतात आहे. आज शेतातलं शेड्यूल काय असणार आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आत्ता बघू शकता वाजले सकाळचे 7. आम्ही देवभाव आले रानामध्ये. तर सकाळच्या 7 वाजल्यापासून आजच्या दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला मी दाखवणार आहे, काय असणार आहे आणि कसं असणार आहे ते. हे बॅलर, हे इंजिन आहे. तर आपण घेतलेले हे ग्रेसचं कीटकनाशक आणि हे बचचं घेतलेलं आहे आपण SMLचं बुरशीनाशक आणि हे क्रिस्टलचं घेतलेलं आहे डर्सबन. तर ही फवारणी आपण ड्रममध्ये मिक्स केलेली आहे आणि ह्या जोगाटाच्या सहाय्यानं बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे ढवळून घेतो आपण. तर चला आता ह्या STPच्या आणि इंजिनच्या सहाय्यानं आपण असंच ह्या प्लॉटला फवारणी घेणार आहे. तर STP आपण चालू केलेला आहे आणि औषध मारायला चालू केलेलं आहे. तर चला तर बघा अशा पद्धतीनं औषध फवारणी चालू आहे. हे बघा अशा प्रकारे फवारणी चालू आहे. पाईप सोड, मी घेतो पाईप सोड, मी घेतो तू तर आमचे मालक स्वप्नील याहोरे कशा प्रकारे औषध मारतात ते बघा आणि व्हिडिओला लाईक करा, यूट्यूबला बघा, अजून काय सबस्क्राईब करा आणि असं स्वप्नील भावावर प्रेम राहू द्या. तर 9 वाजलेले आहेत. आपली फवारणी पेरूची पूर्ण झालेली आहे. तर आता आपण जाणार आहे दुसऱ्या कामाकडं. तर चला तुम्हाला दाखवतो आता काय काम आहे आणि ते कसं होणार आहे. तर आता वाजलेत 9. आपली पेरूची फवारणी कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण ही केळीचा प्लॉट आहे आपला. हा 20 दिवसांचा प्लॉट आहे. 20 दिवस पूर्ण झालेत बघू शकता. तर आता ह्या प्लॉटला आपल्याला घ्यायची आहे फवारणी. तर कोणती फवारणी आपण घेणार आहे आणि कशासाठी घेणार आहे चला तुम्हाला दाखवतो. तर फवारणीसाठी आपण वापरणार आहे रेक्टर, जे सीविडचं काम करणार आहे. त्याच्यामध्ये आहे अमिनो ॲसिड आणि ऑर्गॅनिक मॅटर. तर ते खूप छान काम करतं. आणि दुसरं आपण घेणार आहे सिजंटरचं आलिका. तर ते कीटकनाशक म्हणून अळीसाठी खूप फायदेशीर ठरतं. तर आजचा आपला हा स्प्रे होणार आहे. तर आपण रेक्टर वापरणार आहे 100 मिली आणि आलिका वापरणार आहे 8 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. आणि आपण त्यामध्ये वापरणार आहे हे पूर्वाचं स्टिकर सेवर. तर मित्रांनो फवारणीला आपण सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला दाखवत आता हे बघा अशा पद्धतीनं आपण फवारणी करून घेत आहोत. एका नोझलचा स्प्रे आपण सध्या रोपं छोटे असल्यामुळं वापरत आहे. तर असं पद्धतीने आपण सर्व पाणी पूर्ण औषधाने ओली करत आहोत. तर चला आता मी फवारणी करून घेतो, भेटूया फवारणी झाल्यानंतर. तर आत्ता वाजलेत 11. तर आपली केळीची फवारणी पूर्ण झालेली आहे करून. तर आता तुम्हाला दाखवतो आपलं पुढचं काम काय असणार आहे. आत्ता वाजले 11:30. तर आपलं पुढचं काम असं आहे की हा आहे पेरूचा प्लॉट आपला. तर याला आपल्याला आता सोडायचं आहे औषध मिलीबर्गसाठी. तर आपण सोडणार आहे स्विफ्ट सुपर सिस्टमॅटिक. तर हे अंतप्रवाही कीटकनाशक आहे. तर हे मिलीबगसाठी काम करतं. आणि मिलीबग म्हणजे पांढरा मावा, त्याचंच पुढचं वर्जिन अपडेटेड वर्जिन. तर ते फळांवर डाग करतं, त्याच्यामुळे आपल्याला ते सोडून घ्यायचं आहे आता.
तर आपण आता पाणी चालू करणार आहोत. आत्ता आपण पाणी चालू केलेलं आहे प्लॉटला. तर आता आपल्याकडे 1 तास वेळ आहे. तर मी आत्ता आलो आहे घरी. 12 वाजलेत. मी बसलो जेवायला. तर भाजी, चपाती, भात, जिलेबी. तर मी करणार आहे जेवण आता. तर पुढचं काम आपलं कसं असणार आहे ते जेवण केल्यानंतर रानात गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आत्ता जवळपास 1 वाजलेत. मी शेतात आलो आहे. तर आता आपण औषध मिक्स करणार आहे, दाखवतो. तर आपण आता 3 लिटर औषध या 500 लिटरच्या बॅलरमध्ये टाकलेलं आहे. तर ह्या जोगाडाच्या सहाय्याने आपण असं चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा कशी उकळी फुटते. म्हणजे उकळी फुटते म्हणजे हे बघा, याच्याने काय होतं की आपल्याला पूर्ण जास्त ढवळावं लागत नाही. फक्त वर खाली केलं की हे पूर्ण तळातून औषध बॅलरमध्ये चांगल्या प्रकारे ढवळलं जातं. तर आपण औषध सोडायला चालू केलेलं आहे. हे या पाईपमधून असं इथून इथे जाऊन मग इथून असं पाईपमधून सगळीकडे पसरणार आहे. तर आपण जे औषध सोडायला चालू केले ते आता ट्रिपमधून कसं बाहेर येते हे तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, हे गुलाबी गुलाबी दिसतंय बघा हे पाणी. तर औषध ड्रिपमधून यायला चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपलं हे औषध सोडून झालेलं आहे. आता वाजले 2. तर आता आपण 20 ते 30 मिनिट म्हणजे अर्धा तासाच्या दरम्यान मोटर चालू ठेवणार आहे, जेणेकरून गेलेलं औषध ड्रिपच्या बाहेर आलं पाहिजे. तर अर्ध्या तासाने आपण मोटर बंद करणार आहे आणि सुरुवात करणार आहे पुढच्या कामासाठी. तर आता वाजलेले आहेत 4. तर गायांना पाणी दाखवतोय आणि पाणी दाखवून खाली टाकल्यानंतर आपण जाणार आहे आता इंदापूरला. तर इंदापूरला का जाणार आहे, आत्ता आवरून मी चाललो आहे इंदापूरला. तर इंदापूरला कशासाठी चाललो आहे आणि का चाललो आहे. बो काय करते तू. अरे 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 लागतंय. अरे नको त्या दादाला नको. मग फटके दिल तुला. तुला फटके दिल्या कळेल का मग दादानी. हा इकडे बघ, इकडे बघ. हो पिपीप जायचंय, चला चल. दादाला नाही फटके द्यायचे, तुलाच दिल दादा फटके. वेदाला कसे द्यायचे रे फटके, मग कसे द्यायचे वेदाला. अगं बाई. ओ हात बघू तुझा. हात दाखव की मला. हात हे दाखव दादा. बा अरे. तर वेदाला केलं ॲडमिट. त्याच्या पेशी कमी जास्त झाल्यात जरा आणि तिला केलं ॲडमिट. तर पाण्याला जाते. हो चिंक्या 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 कुठे चालले. चला चला आता जाऊ डॉक्टरांकडे. माझा ऊसतोडीतली कामगार झाली का. वेदा पण हसती. तर आता चाललोय आम्ही डॉक्टरांकडे. तू की हो बॉल दाखवते बॉल. काय काय कुठं जायचं. कुठं इथं झालं. काय झालं तुला. बो झालं. बरं बरं नाही काय नाही चला जायचंय आता घरी जायचं. घरी आपल्याला बोंब पिपीप मध्ये
पिप पिप चला चला हो चल. तर वेदाला डिस्चार्ज केलाय आणि आता आम्ही चाललोय घरी. आमच्या मम्मी सुकून गेल्या. गेली कुठं? घरी. येस. कोणी घेतलंय तुला ते? तर घरी आल्यानंतर ही बघा ह्याची लगेच सुरुवात झाली खेळायला. बॅ पिपी पुढे पिपी माझं आहे ते माझं माझं आहे माझं माझं आहे तुझं आहे देवा देवा. अगं बस बस. इथं कारभार चालू झाला बघा असला. तर हे बघा पसारा पडला सगळा. जेवलं नाही तुम्ही? आटली ती ठरले नवी बाईने आणलं होतं. हा ना? चालू झाला याचा स्वयंपाक. आता स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही करणार आहे जेवण. आजचा आपला लॉग इथे संपतोय. तर आपला आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला का ते नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय, राम राम. वेदा बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर 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 की हां बाय 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 कर, बाय बाय. असं कर असं कर असं बाय बाय. तर चला मित्रांनो बाय बाय, राम राम, बाय बाय.